घराच्या कोपऱ्यात असलेल्या एका जुन्या लाकडी खुर्चीवर सदाशिवराव बसले होते. अंगणात एक जुना झालेला पण स्वच्छ धुतलेला पांढरा सदरा आणि डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा. ते शांतपणे वर्तमानपत्र वाचण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे लक्ष वारंवार आतल्या खोलीत येणाऱ्या सामानाच्या आवाजाकडेच जात होते. आतल्या खोलीत अविनाश आपली बॅग भरत होता. ब्रँडेड कपडे, महागडे परफ्युम्स आणि लॅपटॉप त्याच्या जगातील या सर्वात महत्त्वाच्या वस्तू होत्या. अमेरिकेला जाण्यासाठी आता फक्त काहीच तास उरले होते. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती, पण ती आनंदाची नव्हती, तर एका सुटकेची होती. अविनाश, काही हवंय का रे तुला? प्रवासात खायला लाडू करून ठेवलेत, डब्यात भरू का? सदाशिवरावांनी थरथरत्या आवाजात विचारले. अविनाशने रागातच बॅगची चैन उघडली आणि बाहेर येत म्हणाला, बाबा, किती वेळा सांगितले तुम्हाला? तिथे अमेरिकेत सगळं काही मिळतं आणि ते तुमचे तेलकट लाडू तिथे विमानतळावर सिक्युरिटी वाले फेकून देतील. नका करू माझं हसू तिथे. सदाशिवराव गप्प बसले. त्यांना आठवलं, याच लाडूंसाठी लहानपणी अविनाश हट्ट करायचा. पण आता काळ बदलला होता. अविनाश आता मोठा झाला होता. मोठा म्हणजे फक्त वयाने आणि पैशाने नाही, तर तो वैचारिकदृष्ट्या स्वतःला खूप मॉडर्न समजू लागला होता. त्याला त्याच्या वडिलांपेक्षा साधेपणाची, त्यांच्या तुटक्या चपलांची आणि त्यांच्या शिलाई ह्या पदाची लाज वाटू लागली होती. काही दिवसांपूर्वीच अविनाशची एक गोष्ट. काही उच्च शिक्षित मित्र घरी आले होते. सदाशिवराव नेहमीप्रमाणे त्यांना पाणी द्यायला पुढे गेले, जेव्हा अविनाशने त्यांना हाताने बाजूला व्हायची खूण केली आणि मित्रांना म्हणाले, हे आमचे केअरटेकर आहेत. घर बघताच वडिलांच्या काळजात त्या शब्दांनी आरपार जखम केली होती. पण तरीही ते हसून बाजूला झाले. मुलाच्या प्रगतीत आपण अडथळा ठरू नये, हेच त्यांना वाटत होते. बॅगा भरून झाल्या? सदाशिवरावांनी विचारलं. हो, झाल्या. आणि ऐका, अविनाश वडिलांच्या डोळ्यात न बघता बोलू लागला, मी तिथे गेल्यावर खूप बिझी असेन. तिथे गेल्या गेल्या फोन करणं शक्य होणार नाही. आणि हो, इथल्या नातेवाईकांना सांगत सुटू नका की तुमचा मुलगा अमेरिकेत गेलाय. नाहक पैशांची मागणी करायला येतील सगळे. सदाशिवरावांना वाटलं होतं की मुलगा जाताना किमान त्यांचे पाय धरेल, आशीर्वाद घेईल. पण अविनाशला घाई होती की ती फक्त ह्या घरातून आणि ह्या माणसांपासून दूर जाण्याची. त्याला वाटायचं की ही माणसं म्हणजे त्याच्या प्रगतीच्या मार्गातले अडथळे आहेत. अविनाश, तिथे थंडी खूप असते असं ऐकलंय. हे स्वेटर सोबत घे. वडिलांनी एक जुना पण उबदार स्वेटर पुढे केला. अविनाशने तो स्वेटर बघितला आणि उपरोधकीपणे हसून म्हणाला, बाबा, अमेरिकेत जे स्वेटर मिळतंय ना, त्याची किंमत तुमच्या 2 महिन्यांच्या पेन्शन इतकी असते. हे जुनं कापड तिथे कोणी घालत नाही. प्लीज, तुमचे हे मागासलेले पण तुमच्याकडेच ठेवा. हे त्या रात्री अविनाशने जेवणही केलं नाही. त्या घराचा वास, ती शांतता आणि वडिलांचे केविलवाणे चेहरे नकोसे झाले होते त्याला खुणावत होते. ते न्यूयॉर्कचे लखलखते दिवे आणि तिथली हायफाय लाईफस्टाईल. त्याला वाटलं होतं की एकदा का तो विमानात बसला की त्याचं ह्या देशाशी आणि ह्या म्हाताऱ्या माणसांशी असलेलं शेवटचं नातंही तुटून जाईल. पहाटेची वेळ होती. टॅक्सी दाराशी उभी झाली होती. अविनाशने आपली बॅग उचलली. सदाशिवराव दारापर्यंत आले. त्यांचे डोळे पाणावलेले होते. त्यांना आठवत होतं, जेव्हा अविनाश पहिल्यांदा शाळेत गेला होता तेव्हा त्यांनी त्याला खांद्यावर बसून नेलं होतं. आज तोच मुलगा त्यांना एका शब्दानेही न विचारता निघून चालला होता. मी अविनाशकडे कोरडेपणाने म्हणाला, जा बाबा, सांभाळून राहा. वेळ मिळाला तर फोन करत जा. सदाशिवरावांच्या आवाजातील अर्थता अविनाशला शिवलीच नाही. टॅक्सी सुरू झाली आणि धूळ उडवत निघून गेली. सदाशिवराव एकटेच त्या अंधाऱ्या दारात उभे राहिले. त्यांना माहीत नव्हतं की ज्या मुलाला त्यांनी जीवापाड जपलं होतं, आता फक्त शरीरानेच नाही तर मनानेही तो खूप लांब गेला होता.
अविनाशसाठी हे एका नव्या आयुष्याचं स्वप्न होतं, पण सदाशिवरावांच्या आयुष्यात आता फक्त एक भीषण शांतता उरणार होती. अविनाशने खिडकीतून मागे वळून पाहिलंही नाही. त्याला वाटलं सुटलो बाबा एकदाचा ह्या लाज वाटणाऱ्या आयुष्यातून. पण त्याला हे माहीत नव्हतं की नशिबाचा फेरा जेव्हा फिरतो ना, तेव्हा स्वतःच्याच रक्ताची लाज वाटणाऱ्या माणसांना वेळ कसं उत्तर देते. विमानाने टेक ऑफ घेतलं आणि पुण्याची ती परिचित माती, गल्ल्या आणि ते जुनं घर अविनाशच्या नजरेआड झालं. ढगांच्या वर गेल्यावर अविनाशला एक प्रकारचा विजय मिळाल्यासारखंच वाटलं. त्याने मनातल्या मनात स्वतःला सांगितलं, अविनाश, आता मागे वळून बघायचं नाही. तू ह्या जगात, अशा जगात जन्माला आला आहे जिथे प्रतिष्ठा आहे, पैसा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिथे तुला तुझ्या वडिलांच्या साध्या राहणीमानाची लाज बाळगावी लागणारच नाही. अमेरिकेत उतरल्यावर तिथल्या लखलखत्या जगाने त्याला भुरळ पडली. उंच इमारती, शिस्तबद्ध जीवन आणि डॉलरचा पाऊस. सुरुवातीचे काही महिने तो सेटल होऊन गेला. त्याने एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले, नवीन कार घेतली आणि मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये त्याचे नाव गाजवू लागले. त्याच्या आयुष्यात आता सदाशिवराव नावाच्या शिपाई वडिलांसाठी कोणतीही जागा उरलीच नव्हती. सुरुवातीला सदाशिवराव आठवड्यातून एकदा शेजारच्या कुलकर्णींच्या फोनवरून अविनाशला फोन करायचे. हॅलो अविनाश, अरे पोरा, कसा आहेस? नीट जेवतोस ना? तिथे खूप थंडी असेल, स्वेटर घालतोयस ना? वडिलांचा तोच जुना काळजीत भिडलेला आवाज. अविनाश वैतागून उत्तर द्यायचा, बाबा, मी इथे लहान मुलगा नाहीये आणि प्लीज ह्या कुलकर्णी काकांच्या फोनवरून सारखे सारखे फोन करत जाऊ नका. लोक काय विचारतील? माझा स्वतःचा आयफोन आहे, पण मला तुमच्याशी बोलायला वेळ नसतो. मी खूप बिझी आहे, कामाचं प्रेशर असतं, म्हणत तो फोन कट करायचा. हळूच त्याने वडिलांचा नंबर ब्लॉक केला नाही, पण फोन उचलणे पार बंदच करून टाकले. पुण्यात मात्र सदाशिवरावांचे आयुष्य थांबल्यासारखे झाले होते. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांना अविनाश दिसायचा. भिंतीवर लावलेला अविनाशचा पदवी घेताना फोटो ते तासनतास बघत बसायचे. शेजारची विचारायचे, काय सदाशिवराव, चिरंजीवांचा फोन येतो का? तेव्हा ते खोटे हसून सांगायचे, हो, कालच बोलणं झालंय. खूप मोठा साहेब झालाय तो आता, माझा पोरगा, त्याला वेळ नसतो फारसा, पण खूप प्रेम करतो तो माझ्यावरती. आपल्या मुलाची अब्रू राखण्यासाठी ते जगाशी खोटं बोलत होते, पण आतून त्यांचं हृदय तुटत चाललं होतं. एकदा सदाशिवरावांची तब्येत बिघडली. पावसाळ्याचे दिवस होते. जुना घराच्या छतातून पाणी गळत होतं. त्यांना जोराचा ताप भरला. त्यांनी खूप प्रयत्न केले, अविनाशला ईमेल केला, मेसेज केले. शेवटी एका शेजाऱ्याने अविनाशला फोन लावून दिला. काय आहे? मीटिंग मध्ये आहे. अविनाशचा तो कोरडा आवाज, अविनाश, बाबांची तब्येत ठीक नाही आहे रे, त्यांना दवाखान्यात न्यायला हवं, थोडे पैसे पाठवले असतेस तर. शेजाऱ्यांची परिस्थिती सांगितली. अविनाशने चिडून उत्तर दिलं, त्यांना सांगा सरकारी दवाखान्यात जायला, माझ्याकडे आता ट्रान्सफर करायला वेळ नाहीये. आणि त्यांना म्हणावं, म्हातारपणी थोडं जपून राहत जावा, मी पुढच्या महिन्यात बघतो काय करायचं ते. पैसे तर आले नाहीतच, पण वडिलांच्या मनाला जो आधार हवा होता तोही मुलाने दिलाच नाही. उलट त्या रात्री अविनाश न्यूयॉर्कच्या एका मोठ्या क्लबमध्ये आपल्या मित्रांसोबत महागडी वाईन पीत पार्टी करत होता. तिथे तो सांगत होता की त्याचे वडील भारतात मोठे बिझनेसमॅन आहेत आणि ते शांतता हवी म्हणून जुन्या घरात राहतात. खोट्या प्रतिष्ठेसाठी तो रक्ताच्या नात्यालाही विसरला होता. 2-3 वर्ष उलटली. सदाशिवरावांनी आता फोन करणे सोडून दिले होते, पण त्यांना समजले होते की त्यांचा मुलगा आता त्यांचा राहिला नाही. त्यांनी ठरवले की आता मुलाकडे काहीही मागायचे नाही, पण तरी दर महिन्याला ते आपल्या तुटपुंच्या पेन्शनमधून थोडे थोडे पैसे वाचून एका बँक खात्यात जमा करत होते. माझ्या अविनाशला कधी कठीण वेळ आली तर हे पैसे त्याला कामी येतील, हाच एकमेव विचार करून त्यांच्या मनात असायचा. इकडे अमेरिकेत अविनाशने लग्न केले. एका श्रीमंत घरातील मुलीशी लग्न केले त्याने लग्नाची पत्रिका वडिलांना पाठवली सुद्धा नाही. त्याला भीती वाटत होती की जर त्याचे वडील लग्नाला आले तर त्याच्या सासरच्या मंडळींसमोर त्याची इज्जत जाईल. त्याने सासरच्यांना सांगितले होते की त्याचे आई वडील एका अपघातात वारले आहेत. आपल्या जिवंत बापाला कागदोपत्री मारून टाकताच अविनाशचा हात थरथरायलाही नाही.
हाच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा नैतिक पराभव होता. पण नियती काही गप्प बसत नाही. ज्या वडिलांना त्याने विस्मृतीत ढकलले होते, त्यांचे महत्त्व त्याला अशा वेळी कळणार होते जेव्हा त्याच्याकडे पश्चाताप करायलाही वेळ उरणार नव्हता. 10 वर्ष झाली होती. अविनाश आता पूर्णपणे अमेरिकन झाला होता. पण अचानक त्याला कंपनीच्या एका कामासाठी महिनाभरासाठी भारतात जावे लागणार होते. त्याला पुण्यात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण कंपनीचा आदेश होता. त्याने मनात विचार केला, जाऊ दे, एकदाच त्या जुन्या घराचं काय झालं ते बघून येऊ आणि ते घर विकून टाकू, म्हणजे या म्हाताऱ्याचा आणि माझा शेवटचा संबंधही संपून जाईल. अविनाश भारतात यायला निघाला. पण तो ज्या घराचा आणि ज्या वडिलांचा विचार करत होता, तिथे आता परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. तो एका अशा धक्क्याकडे वाटचाल करत होता ज्याची त्याने कल्पना स्वप्नातही केली नव्हती. 10 वर्षांनंतर जेव्हा अविनाश मुंबईच्या विमानतळावरती उतरला, तेव्हा त्याला मायभूमीच्या मातीपेक्षा तिथल्या उष्णतेचा आणि गर्दीचा जास्त त्रास झाला होता. त्याने लगेचच एक टॅक्सी AC भाड्याने घेतली आणि तो पुण्याच्या दिशेने निघाला. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता, कसा तरी हा आठवडा संपवायचा, ते जुनं घर विकायचं, तिथला व्यवहार पूर्ण करायचा आणि कायमचा ह्या देशाचा निरोप घ्यायचा. टॅक्सी पुण्याच्या त्या जुन्या पेठेत शिरली. रस्ते तेच होते, पण गर्दी वाढली होती. अविनाशच्या अंगावर महागडा सूट होता, डोळ्यावर ब्रँडेड चष्मा आणि हातात परदेशी घड्याळ. तो त्या गल्लीत शिरला जिथे त्याचं बालपण गेलं होतं. जसा जसा तो आपल्या घराच्या जवळ पोहोचला तसं त्याला काहीतरी वेगळं पण जाणवू लागलं होतं. त्याला अपेक्षित होतं की तिथे तेच मोडकळीस आलेलं घर असेल, समोरची ती जुनी लाकडी खुर्ची असेल आणि कदाचित लाचारीने त्याची वाट बघणारे त्याचे वडील असतील. पण तिथे पोचता टॅक्सी थांबली आणि जुन्या अविनाशचा विश्वास बसेना. त्या जुन्या पडक्या वाड्याच्या जागी आता एक पांढरी शुभ्र 2 मजली आधुनिक इमारत उभी होती. इमारतीवर एक मोठी पाटी लावली गेली होती, मातृपितृ सावली, सेवाश्रम. अविनाश टॅक्सीतून खाली उतरला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली, जणू सरकलीच. माझं घर कुठे गेलं आणि हे काय आहे? तो गोंधळून गेला. त्याने विचार केला की कदाचित वडिलांनी घर विकून टाकलं असेल आणि ते कुठेतरी भाड्याच्या खोलीत राहत असतील. त्याला रागाचा एक झटका आला. माझ्या परवानगीशिवाय त्यांनी हे घर कसं विकलं? तो रागानेच त्या आश्रमाच्या गेटमधून आत शिरला. आतलं वातावरण खूप शांत होतं. बागेत काही वृद्ध माणसं बसली होती. कोणी वर्तमानपत्र वाचत होतं तर कोणी देवाचं नाव घेत होतं. अविनाशचा तडका तिथल्या रिसेप्शन काउंटरवर गेला. तिथे एक तरुण मुलगी बसली होती. कोणाला भेटायचे तुम्हाला? तिने नम्रतेने विचारलं. मला सदाशिवराव देशपांडे यांना भेटायचं आहे. हे घर आमचं होतं. इथे हा आश्रम कधीपासून चालू झाला आहे? अविनाशचा आवाज चढलेला होता. ती मुलगी क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली. तुम्ही अविनाश सदाशिव काकांचे मुलगे? तिने आश्चर्याने विचारले. अविनाशने होकार दिला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाजूला असलेल्या एका केबिनकडे बोट दाखवलं. तुम्ही मॅनेजरला भेटा, ते तुम्हाला सगळं काही सांगतील. अविनाश मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. तिथे मॅनेजर 66-65 वर्षांचे गृहस्थ होते आणि अविनाशची ओळख पटताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांच्या डोळ्यात आदर नव्हता, एक प्रकारची चीड होती. या अविनाश बाबू, या 10 वर्षांनी तुम्हाला घराची आठवण आली? मॅनेजर उपरोधिकपणाने म्हणाले. मला उपदेश नकोय. माझे वडील कुठे आहेत आणि हे घर कसं काय बदललंय? अविनाश तावातावाने म्हणाला. मॅनेजर खुर्चीतून उठले आणि खिडकी बाहेर बघत म्हणाले. 5 वर्षांपूर्वी तुमच्या वडिलांची तब्येत खूप बिघडली होती. त्यांच्याकडे उपचाराला पैसे नव्हते आणि या घराची डागडुजी करायला कोणीही नव्हतं. त्यांनी तुम्हाला फोन खूप केले, पण तुम्ही कधीही उचलले नाहीत. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की हे घर, ही जमीन ते एका चॅरिटेबल ट्रस्टला दान करतील, या अटीवर की तेथे अशा अनेक वृद्धांसाठी आश्रम बांधला जाईल ज्यांना त्यांच्या मुलांनी तुमच्यासारखंच वाऱ्यावर सोडलं आहे. अविनाशला झटका बसला. दान केलं, पण माझा हिस्सा? मॅनेजर जोरात हसले, पण त्या हसण्यात दुःख होतं. हिस्सा? अविनाश, ज्या बापाने रक्ताचं पाणी करून तुला अमेरिकेत पाठवलं, त्याचा हिस्सा तू कधी दिलायस का? पण काळजी करू नकोस, सदाशिवराव बाप आहेत. त्यांनी त्यांच्या हिस्स्यातील सर्व संपत्ती आश्रमाला दिली, पण तुझा हिस्सा आजही बँकेत तुझ्या नावाने सुरक्षित ठेवला आहे. अविनाश शून्य झाला. त्याला काय बोलावं सुचेना. पण ते आता कुठे आहेत?
मला त्यांना भेटायचं आहे. त्याने हळू आवाजात विचारलं. मॅनेजरने शांतपणे सांगितलं, ते याच आश्रमात आहे. मागच्या 2 वर्षांपासून त्यांना अर्धांग वायूचा पॅरालिसिसचा झटका आला आहे. ते हालचाल करू शकत नाहीत, बोलूही शकत नाहीत. चला, मी नेतो तुम्हाला त्यांच्याकडे. अविनाशचे पाय जड झाले होते. तो मॅनेजरच्या मागे 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 चालू लागला. एका शांत खोलीत पांढऱ्या चादरीवर एक अस्थिर बंद झालेला देह पडला होता. चेहऱ्यावर सुरकुत्या, पांढरे केस आणि त्यांचे डोळे छताकडे लागले होते. हेच त्याचे वडील होते, जे एकेकाळी त्याला खांद्यावर बसून पूर्ण जत्रा फिरवून आणायचे. आज ते ओळखताही येत नव्हते. वडिलांना त्या अवस्थेत बघताच अविनाशच्या काळजाचा ठोका चुकला. ज्या माणसाची त्याला लाज वाटत होती, तो आज मृत्यूशी झुंज देत होता. तो वडिलांच्या खाटेजवळ गेला. वडिलांनी हळूच मान वळवली. त्यांनी अविनाशला पाहिलं. 10 वर्षांचा राग, अपमान आणि दुःख. वडिलांच्या त्या थकलेल्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं, पण ते बोलू शकत नव्हते. पण त्यांच्या डोळ्यातून एकच प्रश्न येत होता, अविनाश, इतके दिवस कुठे होतास रे? अविनाशच्या पायाखालची जमीन खरोखर सरकली होती. त्याला वाटलं होतं की तो इथे संपत्तीचा व्यवहार करायला आला होता, पण नियतीने त्याला त्याच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या बापाची जाणीव करून दिली होती. तो तिथेच गुडघ्यावर बसला आणि त्याच्या डोळ्यांतून शब्द फुटले, बाबा. अविनाश वडिलांच्या खाटेजवळ सुन्न होऊन बसला होता. ज्या हाताने त्याला चालायला शिकवले होते, ते हात आज लुळे पडून खाटेच्या बाजूला निर्जीव पडले होते. सदाशिवरावांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे होठ थरथरत होते. पण आवाजांऐवजी फक्त एक अस्पष्ट हुंदका बाहेर येत होता, बाबा, मला माफ करा. बाबा. अविनाशचा आवाज भीतीने आणि पश्चातापाने फाटला होता, पण त्याला माफीला आता खूप उशीर झाला होता. मॅनेजर साहेबांनी अविनाशच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला बाजूला नेले. अविनाश बाबू, आता रडून काय उपयोग? जेव्हा त्यांना तुमची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तुम्ही तुमचे फोन ब्लॉक केले होते. पण तरीही ह्या माणसाने शेवटपर्यंत तुमचा विचार केला. थांबा, मला तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचं आहे. मॅनेजरने कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी काढली. ती पेटी उघडल्यावर त्यात काही कागदपत्र, एक जुनी डायरी आणि एक छोटी बँक पासबुक होती. हे बघा. मॅनेजर पासबुक अविनाशच्या हातात दिले. तुम्ही अमेरिकेला गेल्यावर सुरुवातीपासूनच तुमच्या काळजात जे काही थोडे थोडे पैसे पाठवले होते, त्यातला 1 रुपयाही तुमच्या वडिलांनी स्वतःवर खर्च केला नाही. उलट स्वतःच्या तुटपुंज्या पेन्शन मधले पैसे वाचून वाचून त्यांनी ह्या खात्यात जमा केले. कशासाठी माहीत आहे? त्यांनी डायरीत लिहून ठेवले. अविनाशने थरथरत्या हाताने ती डायरी उघडली. पानं पिवळी पडली होती, पण अक्षर स्पष्ट होते. एका पानावर लिहिलं होतं, आज अविनाशचा फोन आलाच नाही. कदाचित तो खूप कामात व्यस्त असेल. लोक काय म्हणतात, मुलगा विसरला. पण मला खात्री आहे, माझ्या विनय मला कधी विसरणार नाही. परदेशात राहणं खर्चिक असतं. कधी त्याची नोकरी सुटली किंवा त्याला काही अडचण आली तर त्याला कोणासमोर हात पसरायला लागू नयेत, म्हणूनच मी हे पैसे साठवतोय. हे पैसे माझ्या विण्याचे आहेत, त्याच्या कठीण काळासाठी. आणि दुसऱ्या एका पानावर लिहिलं होतं, आज घराचा करार केला आहे. घर आश्रमाला दिलं, पण घराचा मागचा जो तुकडा आहे, जिथे विण्या लहानपणी खेळायचा, तो भाग मी विकला नाही. तो त्याच्या नावे ठेवलाय. उद्या तो परत आला तर त्याला स्वतःला म्हणायला हक्काची जागा असावी. ते वाचून अविनाशला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या काळजात सुरीच खूप असली आहे. ज्या वडिलांना तो ओझं समजत होता, त्याच्या अस्तित्वाची त्याला जगासमोर लाज वाटत होती, तेच वडील स्वतः अर्धपोटी राहून त्याच्या भविष्याची शिदोरी बांधून ठेवली गेली होती. आम्ही त्यांना खूप विनंती केली की सदाशिव काका, हे पैसे तुमच्या उपचारासाठी वापरा. तुम्हाला अर्धांगवायू झाला आहे, चांगल्या हॉस्पिटलमध्ये भरती करू. पण त्यांनी मानेने नकार दिला. ते फक्त खुणेने सांगायचे की हे पैसे त्याच्यासाठी आहेत. मॅनेजर सांगत होते. अविनाश धावत पुन्हा वडिलांच्या खोलीत गेला. त्याने वडिलांचे ते थंड पडलेले पाय पकडले आणि जोरात जोरात रडू लागला. बाबा, मी अपराधी आहे. मी पैशाच्या मागे लागून माणसांना विसरलो. मला तुमची लाज वाटायची, पण आज मला स्वतःचीच लाज वाटते. उठा बाबा, मला एकदा तरी ओरडा, मला मारा, पण असं गप्प राहू नका. सदाशिवरावांच्या डोळ्यांतून एक शेवटचा अश्रू ओघळला. त्यांनी खूप कष्टाने आपल्या थरथरत्या हातात उचलला आणि अविनाशच्या डोक्यावर ठेवला. त्या स्पर्शात राग नव्हता, तिरस्कार नव्हता,
होतं ते फक्त अथांग आणि बिनशर्त प्रेम. एका बापाने आपल्या मुलाला शेवटच्या क्षणीही माफ केलं होतं, पण त्या क्षणी वडिलांच्या हाताची पकड ढिली झाली. मॉनिटरवरची ती सरळ रेष आणि ते टी असा आवाज पूर्ण खोलीत घुमला. सदाशिवरावांनी जगाचा निरोप घेतला होता. अविनाशच्या पायाखालची जमीन खरोखर सरकली. त्याला जो धक्का बसला होता तो कोणत्याही संपत्तीपेक्षा किंवा यशापेक्षा मोठाच होता. त्याला वडिलांची सॉरी म्हणायला आणि त्यांच्या काहीतरी करायला नशिबाने 1 मिनिटाचाही वेळ दिला नव्हता. तो तिथेच कोसळला. त्याच्या आलिशान कार, अमेरिकन डॉलर आणि तिथलं स्टेटस सगळं काही एका क्षणात मातीमोल झालं होतं. सदाशिवरावांच्या निधनानंतर तो संपूर्ण आश्रम सुन्न झाला होता. आश्रमातील इतर वृद्धांसाठी ते केवळ एक सहकारी नव्हते, तर एक आशेचा किरण होते. अविनाश मात्र एखाद्या पुतळ्यासारखा वडिलांच्या पार्थिवापाशी बसून होता. वडिलांच्या पार्थिवापाशी त्याच्या डोळ्यांतील अश्रू आता सुकले होते, पण काळजात जो वणवा पेटला होता तो त्याला हातून जाळून खात होता. ज्या वडिलांना त्याने आयुष्यभर नाकारलं, आज त्याच निस्तेज शरीरासमोर बघताना त्याला स्वतःच्या अस्तित्वाची वीट आली होती. वडिलांचे अंत्यसंस्कार अविनाशने केले, पण अग्नी देताना त्याला असं वाटलं की तो वडिलांच्या शरीराला नाही तर स्वतःच्या अहंकाराला गमावला आहे. खोट्या प्रतिष्ठेला अग्नी देत आहे. स्मशानभूमीतून परतताना तो अमेरिकेन रिटर्न अविनाश नव्हता. तो 4 दिवसांपूर्वी मोठ्या थाटात गावात आला होता. पुढचे 13 दिवस अविनाशला त्याच आश्रमात होता. छोट्या या खोलीत राहिला. मॅनेजर साहेबांनी त्याला अनेकदा समजावलं, अविनाश बाबू, जे झालं ते बदलता येणार नाही. आता तुमचं जिथे अमेरिकेत मोठं करिअर आहे, तुमची पत्नी वाट पाहत आहे, असे तुम्ही तिथे परत जाण्याची तयारी करा. पण अविनाशने कोणाचाही काहीही बोलणं टाळलं. तो दिवसभर वडिलांच्या जुन्या डायरीतली पानं चाळत राहिला. त्या डायरीत सदाशिवरावांनी अविनाशच्या लहानपणीच्या गोष्टी लिहिल्या होत्या. त्याला पहिला दात कधी आला, त्याने बाबा कधी म्हटलं, त्याला सायकल कशी शिकवली. प्रत्येक पानावर फक्त आणि फक्त वडिलांचा त्याग आणि प्रेम ओसंडून वाहत होतं. 13व्या दिवशी अविनाशने एका मोठा निर्णय घेतला. त्याने आपल्या पत्नीला फोन केला. हॅलो, मी अविनाश बोलतोय. मी आता अमेरिकेला परत येणार नाही. तू वेडा झाला आहेस का? तिथे तुझं इतकं मोठं प्रोजेक्ट आहे, आपली इतकी मोठी प्रॉपर्टी आहे, त्याचं काय? पलीकडून पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला. अविनाश शांतपणे म्हणाला, तिथे जे काही आहे, घर, कार, बँक बॅलन्स, ते सगळं तू ठेवून घेऊ शकतेस. माझे राजीनामे पाठवले आहेत. मी ज्या बापाला विसरलं होतं त्यांच्या ऋणाची परतफेड करायला माझे 7 जन्मही कमी पडतील. पण इथून पुढे मी त्याच नात्यासाठी जगणार आहे ज्यांना मी माझं ओझं मांडलं होतं. अविनाशने आपल्या वकिलाला बोलावून अमेरिकेतील सर्व संपत्ती पत्नीच्या नावे केली आणि तो कायमचा पुण्यात थांबला. त्याने सर्वात आधी वडिलांनी त्यांच्यासाठी राखून ठेवलेले ते पैसे काढले. ते पैसे घेऊन तो मॅनेजरकडे गेला. हे घ्या मॅनेजर साहेब, हे माझे पैसे नाहीत, हे माझ्या वडिलांच्या रक्ताचं पाणी करून साठवलेली जमापुंजी आहे. मला हे पैसे माझ्यावर खर्च करण्याचा कोणताही अधिकार नाही. ह्या पैशांतून ह्या आश्रमात एक सुसज्ज मेडिकल युनिट तयार करा, जिथे गरीब आणि अनाथ वृद्धांवर मोफत उपचार केले जातील. मॅनेजर साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. अविनाश, तुझे वडील आज जिथे कुठे असतील तिथे तुला बघून ते खूप खुश झाले असतील. पण अविनाश तिथे थांबला नाही. त्याने त्या मातृपितृ सावरी सेवा आश्रमाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. तो आता टाईप सूटमध्ये नाही तर साध्या सुध्या कपड्यात वावरू लागला. ज्या हातांनी कधी काळी वडिलांना पाणी द्यायलाही नकार दिला होता, तेच हात आता आश्रमातील आजारी आजोबांची सेवा करू लागले. कोणाचे पाय दाबू देऊ लागले तर कोणाला जेवण भरू लागले. एके दिवशी संध्याकाळी अविनाश बागेत एका बाकावरती बसला होता. त्याच्या कुशीत एक लहान मुलासारखे डोके टेकून एक वृद्ध गृहस्थ बसले होते, ज्यांना विसरण्याचा आजार झाला होता. अविनाश त्यांना थोपटत होता. तेव्हा त्याला जाणीव झाली की ज्या सुखाचा तो शोध डॉलरमध्ये आणि अमेरिकेच्या लखलखत्या जगात घेत होता, ते सुख खरं तर वडिलांच्या या सेवेत आणि ह्या निस्पृह प्रेमात होतं. तो रोज रात्री झोपण्यापूर्वी वडिलांच्या फोटोसमोर उभं राहून हात जोडायचा. त्याला आजही असा भास व्हायचा की बाबा जिथे तिथे त्या कोपऱ्यात बसले आहेत आणि हमसून हमसून त्यांच्याकडे बघायचा.
अविनाशने आता आपल्या नावापुढचा डॉक्टर किंवा इंजिनियर हा शब्द काढून टाकला होता. आता त्याची एकच ओळख होती, त्या अभागी वडिलांचा मुलगा, जो आता शेकडो अनाथ वडिलांचा आधार झाला होता. त्याला मिळालेला तो धक्का त्याच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारा नव्हता, तर त्याला माणूस म्हणून पुन्हा जिवंत करणारा ठरला होता. त्याने ह्या जगाला हे दाखवून दिलं की जरी आपण आपल्या आईवडिलांचं कितीही लांब सोडून, तरी त्यांचं प्रेम त्यांना, आपल्या मुलांना, आपल्याला पुन्हा आपल्या मातीकडे ओढून आणतच होते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.